नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अक्षरशः पीक विमा जमा झालेला आहे। संपूर्ण अपडेट, संपूर्ण बातमी जाणून घ्या। बघा, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील 7 दिवसात पीक विमा भरपाईचे 415 कोटी रुपये जमा होतील, अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली आहे। बघा, सोमवारी पीक विमा भरपाईचे 506 कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सोमवारी राजस्थानमधील एका कार्यक्रमात देशातील 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 3,900 कोटी रुपये जमा केले। त्यात महाराष्ट्रातील जवळपास 16 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 506 कोटी रुपये जमा करण्यात आले। देशातील शेतकऱ्यांची जवळपास 7,500 कोटी रुपयांची भरपाई थकीत आहे। ती भरपाई पुढील टप्प्यात मिळेल, असं देखील कृषी मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। राज्यात भरपाई थकीत असलेल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये काही शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा झाली, तर काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाई अजूनही थकीत आहे। आतापर्यंत मंजूर झालेली आणि देय असलेली विमा भरपाई 921 कोटी रुपये होती। त्यापैकी अजून 415 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणं बाकी आहे। ही भरपाई पुढील 7 दिवसामध्ये टप्प्याटप्प्याने देण्यात येईल, अशी माहिती कृषी मंत्र्यांनी दिली आहे। बघा, पीक विमा भरपाईत ज्या शेतकऱ्यांनी विविध ट्रिगरमधून भरपाई मंजूर झाली आहे त्या शेतकऱ्यांचा समावेश आहे। मात्र ज्या मंडळातील नुकसान भरपाई 110% पुढे गेली, तेथील शेतकऱ्यांना राज्य सरकारनं 110% पुढील रक्कम दिल्याशिवाय भरपाई मिळणार नाही, असं देखील सूत्रांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुम्हाला येत्या 7 दिवसामध्ये ही जी काही पीक विम्याची रक्कम आहे ती मिळणार आहे। आता कोणत्या जिल्ह्याला, कोणत्या मंडळाला किती रुपये रक्कम आलेली आहे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत। तोपर्यंत धन्यवाद।